नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे हरभरा डाळीचे मोदक रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी 1 कटोरी हरभरा डाळ घ्यायची आणि मस्त 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची। धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये हरभरा डाळ टाकायची आणि डाळ शिजवण्यासाठी पाणी टाकायचे आणि झाकण लावून डाळ शिजवून घ्यायची। हरभरा डाळ 5 ते 6 शिट्टीमध्ये शिजवून घ्यायची। हे बघा, आपली डाळ शिजवून तयार आहे। त्यानंतर डाळ थोडी थंड होऊ द्यायची आणि डाळीमध्ये काही पाणी असेल ते काढून घ्यायचे आणि डाळ पिसून घ्यायची। डाळ पिसण्यासाठी पाणी टाकायची गरज नाही, कारण डाळ शिजलेली आहे, त्यामुळे ती आरामशीर पिसल्या जाते। हे बघा किती छान पिसत आहे। अशा प्रकारे सर्व डाळ मी इथे पिसून घेतले आहे। डाळ पिसल्यानंतर एक कढाई घ्यायची। कढाई गॅसवर ठेवायची आणि त्याच्यामध्ये जी डाळ पिसलेली ती टाकायची। त्यानंतर 1 वाटी साखर टाकायची। तुम्ही साखर कमी जास्त करू शकता, जसे तुम्हाला गोड आवडत असेल, आणि चम्मच देत राहायचे। त्यानंतर थोडी छोटी इलायची कुटून टाकायची। इलायचीने छान फ्लेवर येतो। मी आधीच कुटून ठेवलेली आणि चम्मच फिरवतच राहायचे आणि आपण याच्यामध्ये साखर टाकलेली, त्यामुळे असे ओले दिसेल। ते पूर्ण साखर विरघळू द्यायची आणि मस्त असे छान शिजवून घ्यायची। त्यानंतर मोदक बनवण्यासाठी आटा भिजवून घेऊया। त्यासाठी मी इथे मोठे बाउल घेतले। त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 मोठा चम्मच रवा, 1 मोठा चम्मच तूप, 1 चम्मच मीठ। त्यानंतर पाणी टाकून कणिकसारखे भिजवून घ्यायचे। पाणी असे थोडे थोडे टाकायचे। हे बघा, आपली कणिक भिजून तयार आहे। त्यानंतर कणिकला 10 मिनिट झाकून ठेवायचे, कारण याच्यामध्ये आपण रवा घेतलेला आहे, म्हणून 10 मिनिट ठेवल्याने रवा पण चांगला मुरेल। त्यानंतर कणिकचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। तुम्हाला जेवढे मोदक बनवणार तेवढे गोळे बनवायचे आणि तुम्हाला छोटे किंवा मोठे साईजचे मोदक पाहिजे, तुम्ही त्या साईजमध्ये गोळे बनवायचे। त्यानंतर पोळीपाट घ्यायचा आणि जे गोळे बनवले त्यामधला 1 गोळा घेऊन असे पुरी लाटून घ्यायची आणि पुरी पातळ लाटायची आणि हरभरा डाळीचे जे पुरण बनवलेले त्याचा छोटासा असा गोळा करून पुरीवरती ठेवायचा आणि असे एका साईडने पकडून असे थोडे थोडे दाबत जायचे आणि एका साईडने सुटेल त्याला असे दाबून जोडून घ्यायचे आणि थोडे गोल गोल फिरवायची आणि थोडीशी कणिक जास्त वाटली तर काढून टाकायची। जास्त जाड खायला चांगले नाही लागत। हा बघा, आपला मोदक किती छान बनून तयार आहे। आता गणपती येणार ना, म्हणून म्हटले चला मोदकची रेसिपी शेअर करू आणि हे मोदक गणपती बाप्पाचे खूप आवडते आहे। म्हटलं चला मग मोदकच बनवूया आणि माझ्या मुलांना पण खूप आवडतात। तुम्ही पण गणपती बाप्पा आले की प्रसादासाठी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला पण खूप आवडतील। तुमच्या इथं पण सर्वांना आवडेल, कारण खायला हे मोदक खूप टेस्टी आणि क्रंची पण लागतात, कारण याच्यामध्ये आपण रवा आणि तूप टाकलेले, त्यामुळे मस्त असे खायला क्रंची लागतात। आणि डाळीचे जे पुरण बनवलेले त्याचे डायरेक्ट मोदक बनवले तरी चालतात। छोटासा साचा मिळतो, त्याच्यामध्ये पुरण टाकून बनवायचे, ते पण छान बनतात। मोदक तर तसे खूप वेगळ्या टाईपचे बनतात, पण तुम्ही असे पण बनवून बघा। मी इथे 1 मोदक अशा प्रकारे पण बनवून बघितला आणि इथे मी 11 मोदक बनवून घेतले।
अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घेतले. त्यानंतर एक कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये तेल टाकून तेल गरम झाले की अशा प्रकारे एक एक मोदक टाकून तळून घ्यायचे. गॅस मिडियम ठेवायचा. मोदक टाकून झाल्यावर चम्मचने मोदकला अलटत पलटत राहायचे आणि मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.